देशभरात प्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूरमधील शनिदेवाच्या मूर्तीवर अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री होत असल्याचा संशय आहे। राष्ट्रीय श्रीराम संघाने मंदिर परिसरात भेसळयुक्त तेल विक्री होत असावी असा दावा केला। देशभरातून दररोज हजारो भाविक शिंगणापूरमध्ये येत असतात, मात्र आता थेट त्यांच्या श्रद्धेसोबत खेळ सुरू असल्याचं बोललं जातं। या भेसळयुक्त तेलामुळे देवाची मूर्ती खराब होण्याची भीती सुद्धा श्रीराम संघाने व्यक्त केली आहे। तसंच या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी मंदिर प्रशासनाला निवेदन देण्यात आलं, तर एफडीएला विनंती करून तेलाची गुणवत्ता तपासण्याचं आवाहन करणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। शनी मंदिर परिसरामध्ये डुप्लिकेट तेलाचा दुकानदार हा धंदा मांडून बसले। तेलाचं तेल सांगून डुप्लिकेट केमिकल युक्त तेल हे शनी महाराजांच्या मूर्तीवर जाते। सरसोचं तेल ओरिजिनल सांगून डुप्लिकेट तेल हे शनिदेवाच्या मूर्तीवर जाते। शनिदेवाची मूर्ती ही स्वयंभू आहे, स्वतः शनिदेव आहे आणि ह्या डुप्लिकेट तेलमुळे मूर्तीची झीज होऊ शकते आणि हे सर्व व्यापारी लोक भाविकाच्या भावनेशी खेळत आहे, हिंदूंच्या भावनाशी खेळत आहे। आपल्याकडे 2 दिवसापूर्वी एक निवेदन प्राप्त झालेलं आहे, ज्यामध्ये शनेश्वर देवस्थान येथे बाहेरील जे काही दुकान विक्रेते आहेत त्यांच्याकडून जे भाविकांना तेल दिलं जातं त्यामध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे आणि त्याची तपासणी व्हावी असं निवेदनाद्वारे आम्हाला विनंती करण्यात आली आहे। साधारणतः 2025 मध्ये पूर्वविश्वस्त काळामध्ये सुद्धा असा प्रकार निदर्शनास आलेला होता, तेव्हा काही विशिष्ट ब्रँडचं तेल विक्री केलं जावं किंवा प्युअर तेल विक्री केलं जावं असा त्यावेळेस प्रयत्न करण्यात आलेला होता। त्याच धर्तीवरती आपण यावेळेस सुद्धा यापूर्वीच अन्न व औषध प्रशासन विभाग यांना आपण कळवलेलं आहे। आपल्या स्तरावरून या संदर्भामध्ये आपण पुढची जी तपासणी आहे तो करण्याचा निर्णय घेतलेला आहे। भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या बाबी तपासणार आहोत।